इथं आपण उकडलेले बटाटे घेतलेत. आता मी त्याची साल काढणार आणि किसणीने किसून घेते. इथे आपण बटाटे किसून घेतले छान असे बारीक. इथं आपण किसलेला आलं लसूण टाकतोय. त्यानंतर कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे. हिरव्या मिरच्या आहेत, बिगर तिखटवाल्या घेतल्यात, तुम्हाला पाहिजे तिखटवाल्या घ्या. कोथिंबीर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ. हातानेच करते मी, तुम्हाला पाहिजे तर चमच्याने करा. हाताने केलं का सगळं चांगलं मिक्स होतं. इथे छान आपलं मिक्स झाले. इथे आपण 2 बटाटे घेतले. हे धुया, याच्यावरची साल काढू, याचे पातळ पातळ स्लाईस करून घेऊ. इथे आपण बटाट्याचे स्लाईस करून घेतले. मी सुरीनं कापलेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्लाईस करायचं असतं त्याने कापा. यामध्ये आपण ओतणारे पाणी, टाकणारे थोडंसं मीठ आणि छान मिक्स असं करून घ्यायचं मिठामध्ये आणि असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे बटाटे आपले काळे नाही पडते. इथे आपण बटाट्याचं सारण करून घेतले. ते सारण आहे. आता इथे 2 बटाट्याचे साईज घ्यायचे. 2 घेतलेत आपण. तर थोडेसे असे झटकून घ्यायचे, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. त्याच्यावर बटाट्याचं सारण हे लावून घ्यायचं. बऱ्यापैकी थोडंसं जाडच लावायचं, एकदम पातळ नाही लावायचं. त्याच्यावर बटाट्याची वरून एक चकती ठेवायची आणि छान असं सगळीकडून दाबून घ्यायचं आणि थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे वरची चकती निघाली नाही पाहिजे ना आपली. हे बघा, या पद्धतीनं मी अजून एक करून दाखवते तुम्हाला. इथं बटाटे ते आपण चकती घेतली आहे, त्यामुळे बटाट्याचं सारण भरायचं असं. त्याच मापाची दुसरी घ्यायची आणि त्याच्यावर अशी ठेवायची आणि असं छान सगळीकडून थोडीशी प्रेस करायची, म्हणजे बाहेर नाही येईल आपलं सारण. असं अशा पद्धतीनं सगळं करून घेऊया आणि मग दाखवते तळताना तुम्हाला. इथे आपण बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. त्यामुळे थोडासा हिंग टाकणार आहे, अगदी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि आता हे त्यात पाणी ओतून मी पीठ भिजवून घेणार आहे. आपण भजीला करतो त्या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे. तर मी हाताने भिजवून घेणार आहे. आपण इथे पीठ छान कालून घेतलं आहे. अगदी 1-2 मिनटं असं छान फेटून घ्यायचं. या पद्धतीने घेतलं आहे मी करून. इथं आपलं तेल तापलं आहे. इथे आपण जे बटाट्याची भजी तयार केल्यात, हे पिठात असं डिप करूया. दोन्ही साईडनं छान डिप करून घ्यायची, तेलात सोडायची. आता मी सगळे असे सोडून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. एका वेळेस एकदम जास्त नाही टाकायची, 4-5च टाकायची. जास्त टाकली तर मग ते चिटकतील. छान अगदी तळून घ्यायची, सोनेरी कलर येईपर्यंत, आणि मिडियम गॅसवर तळायची, फास्ट गॅसवर नाही तळायची. आत म्हणजे आपण बटाट्याचे काप टाकलेत ते शिजले पाहिजे. छान फुगून वर आलेत, खूप सुंदर झाल्यात. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अगदी बटाट्या वड्यासारखे फुगल्यात टम. ते छान आपले तळून झाल्यात. आपण काढून घेऊया.